मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम। पत्रकार परिषद सुरू असताना अचानक घेतला निर्णय। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मला गोळ्या घाला, जरांगेंचा आक्रमक पवित्रा। सरकारला माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून देखील माझी हत्या करण्याचा प्रयत्न। मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप। माझ्यावर केलेले घाणेरडे आरोप सिद्ध केल्यास सांगेन ते करेन। मनोज जरांगेंचं अजय बारसकरांना थेट आव्हान। यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला। दुर्घटनेत 4 कामगार जखमी। पुण्यातील बेताळ टेकडीवर तरुणाई नशेच्या विळख्यात। अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडिओ समोर। तर ड्रग्ज विरोधात सरकार कधी जागा होणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। बुलढाण्यात भगर विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे? उच्च न्यायालयात जनहित याचिका, राज्य सरकारला नोटीस। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना इंडो चाइनीज मिक्स मसाला, अपना वाला चाइनीज। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठामेत आणि त्यासाठी ते गाडीत बसून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत। मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार, अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।